मधुराताई तू इतकी पॉझिटिव्ह कशी राहते, मधुराताई तू एवढी एनर्जेटिक कशी राहते, फ्रेश कशी राहते. स्पीक टू मधुरा या आपल्या उपक्रमाच्या माध्यमातून मी खूपशा मैत्रिणींशी बोलते आहे आणि वारंवार विचारल्या गेलेल्या या प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. नमस्कार मंडळी, मधुरा जीवाच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आयुष्यात पॉझिटिव्हिटी कशी मेंटेन करायची किंवा सकारात्मक ॲटिट्यूड कसा सतत ठेवायचा, आज या विषयावर मी तुमच्याशी बोलणार आहे. बरं, सांगायचं तात्पर्य एवढं आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर 4 दिवस पॉझिटिव्हिटी आपली राहते, मग नंतर परत ढासळते. सो पॉझिटिव्ह विचार करणं ही आपल्या लाईफची एक प्रक्रिया आहे आणि एक पॅटर्न आपला झाला पाहिजे, जेणेकरून कायमच आपण त्या विचारसरणीला धरून आयुष्यात प्रत्येक येणाऱ्या प्रसंगाला आनंदाने आणि व्यवस्थित बॅलन्स्डरित्या सामोरं जाऊ शकतो. सो आजच्या या व्हिडिओमध्ये मी या महत्त्वाच्या टिप्स शेअर करणार आहे. मधुरा जीवा एम्पॉवरिंग विमेन हे आपलं गुगल प्ले स्टोअरवर ॲप आहे. नवीन कोर्सेस त्याच्यावर पुढच्या महिन्यात येणार आहेत. आधीचे कोर्सेसचा लाभ घेतला नसेल तर नक्की तो लाभ घ्या आणि आपलं हे ॲप नक्की डाउनलोड करा. ॲप डाउनलोड करणं फ्री आहे. अच्छा, आता पहिले ना घरी घडलेली एक गंमत सांगते. माझे मिस्टर वालचंदनगरला असतात, ते आले होते आणि माझ्या सासूबाईंनी माझं कौतुक केलं की मधुराना खूप फ्रेश राहते, इतके जिने चढ उतार करते, दिवसभर धावपळ करते, घरातलं करते, सगळं कितीही काम सांगा फ्रेश राहते, आनंदी राहते आणि एकदम हसून खेळून राहते. तर थोडंसं ना माझी अशी कॉलर टाईट झाली. सासूबाईंनी काय म्हणतात कौतुक केल्यावर नवऱ्यासमोर थोडंसं असं बरं वाटलं. गंमत म्हणून सांगते, पण खरं असं झालं होतं. तर मला असं वाटलं की अरे, हे आपण अचीव केलेलं आहे ओव्हर द इयर्स, ते का एका रात्रीत डेव्हलप झालेलं नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा या स्थितीपर्यंत येण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी मी केल्या त्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ज्या गोष्टी मी स्वतःसाठी करते किंवा ज्या पद्धतीने मी विचार करते, ज्यांनी मला फरक पडतो, चांगला फरक, त्या सगळ्या गोष्टी मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणत असते. पॉझिटिव्हिटी कशी वाढवायची, आयुष्याचा आनंद कसा घ्यायचा, स्वतःला सेल्फ डेव्हलप कसं करायचं, मराठी सणवार, असे निरनिराळे स्त्रियांशी संदर्भात आवडीचे व्हिडिओज या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील. चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा. गुरुवार आणि सोमवारी शक्यतो माझे व्हिडिओज येतात, पण आता बॅकलॉग दूर करायचा आहे, त्याच्यामुळे जेवढे फास्ट मला व्हिडिओज तुमच्यापर्यंत आणता येतील तेवढं मी आणणार आहे. सो सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट, जसं मी सांगितलं की आपल्याला पॉझिटिव्ह राहण्यासाठी ही एक थॉट प्रोसेस आहे, ज्याला आपल्याला धरून ठेवावं लागतं. म्हणजे कसं होतं, बरेचदा ना पॉझिटिव्हिटी, मोटिवेशन हे सगळे मोठी वाक्य आपण ऐकतो, 2-4 व्हिडिओज बघतो, उदाहरणं ऐकतो आणि मग 2 दिवस काय ती आपली पॉझिटिव्हिटी राहते आणि परत जैसे थे आपलं होतं. आणि हे बरेचदा होतं बरं का, असं नाही आहे की तुमच्यासोबत होतं, मला पण असं हा अनुभव आलेला आहे. पण जर का आपल्याला सकारात्मक राहणं हे आयुष्याचं आपलं जीवनशैली किंवा एक पद्धती, विचार पद्धती करायची असेल तर त्यासाठी बऱ्याच गोष्टींवर काम करावं लागतं. तर त्याचं डिव्हिजन मी तुम्हाला सोप्या शब्दात सांगते की 3 लेवल्सवर आपल्याला काम करावं लागतं. सर्वात पहिले म्हणजे वैचारिक लेवलवर, दुसरी फिजिकल लेवलवर आणि तिसरी स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक लेवलवर. ह्या 3 स्तरांवर मी स्वतःवर काम केलं, त्याच्यामुळे मी आज इथे तुमच्यासमोर आहे. आता वैचारिक लेवलवर काम करणं म्हणजे काय, तर बघा, आता आपलं सगळ्यांचं वय 30, 35, 40 किंवा त्याच्या पुढचे पण आपले यूट्यूब फॅमिली आहे. तर ह्या वयात ना आपण समृद्ध झालो असतो अनुभवाने, चांगले वाईट प्रसंग, चांगले वाईट अनुभव याच्याने आपण समृद्ध झालेलो असतो. पण ह्या अनुभवांचं जर का आपण काही त्याचा उपयोग करून घेतला नाही किंवा त्याचं काही इम्प्लिमेंटेशन आपल्या थॉट प्रोसेसमध्ये केलं नाही तर हा अनुभव व्यर्थ राहतो असं मला वाटतं. सो जसं जसं आपलं वय वाढतं तसं थोडं बॅलन्स्डरित्या अप्रोच आयुष्याकडे आपला असायला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याचसोबत काही गोष्टी आपण
हमखास केल्या पाहिजे, ज्यांनी आपलं डोकं शांत राहतं, आपण आनंदी राहतो, पॉझिटिव्ह राहतो, आपलं जी एनर्जी लेवल्स आहेत त्या छान हाय राहतात. तुम्ही बघा, समजा एखादा डिस्टर्बिंग विचार आला, एक छोटासा डिस्टर्बिंग विचार जरी आला तर तो तुम्हाला अक्षरशः मनस्ताप होतो, तुम्हाला राग येतो, चिडचिड होते. एक विचार पूर्ण तुमचा दिवस उद्ध्वस्त करू शकतो. आपण कोणाला काहीतरी बोलतो आणि बरंच काय मग सगळा दिवस खराब जातो. पण मला असं वाटतं, जर का आपण काही धोरणं ठरवून घेतली किंवा काही गोष्टींचा नीट विचार केला तर त्यात सर्वात पहिलं येतं म्हणजे ॲक्सेप्टन्स म्हणजे जे आहे त्याला स्वीकारणं. मग ती परिस्थिती असू शकते, आपल्या अवतीभोवतीची लोकं असू शकतात, आपलं आयुष्य असू शकतं, नातेसंबंध असू शकतात, काहीही असू शकतं. आपण जे आपल्या अवतीभोवती घडतं आहे त्याचा कंटिन्युअस जर का आपण विरोध करत राहिलो तर अजून जास्ती त्या गोष्टी पॉवरफुल होतात असं माझा अनुभव आहे. पण जर का आपण ते ॲक्सेप्ट केले की हो बाबा, समजा व्यक्तीच्या रिलेटेड घेऊया, समजा एखादी व्यक्ती अशी आहे जी आपल्याला त्रास देते किंवा टोमणे मारते किंवा त्यांचा स्वभाव थोडासा तसा आहे, तर ते आपण जर का ॲक्सेप्ट केलं की हो हे असं आहे बाबा, तसं ती चांगली आहे पण थोडासा हा तो भाग आहे. सो अशा पद्धतीने जर का आपण ॲक्सेप्ट केलं ना तर आपल्याला त्या व्यक्तीबद्दलचा फारसा त्रास होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे एखादी सिच्युएशन किंवा लाईफमधली एखादा प्रसंग किंवा परिस्थिती अशी असते की आपण त्याच्याबद्दल काहीच करू शकत नाही. आपल्या आवडीनुसार गोष्टी घडतील, अपेक्षेनुसार आपल्याला यश मिळेल असं होत नसतं. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. सो त्याच्याशी आपण फाईट करत बसण्यापेक्षा किंवा त्याच्याबद्दल उदासीनता ठेवण्यापेक्षा आपण जर का ते अगदी छान ह्यानी ॲक्सेप्ट केलं की हो बाबा हे असं आहे, ह्याच्यापेक्षा चांगलं करण्यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न करूया. पण त्याच्याशी संघर्ष न करता ते जर का आपण ॲक्सेप्ट केलं तर खूपसे नेगेटिव्ह विचार पण आपले कमी होतात आणि आपला जो एनर्जी ड्रेन आहे तो सुद्धा कमी होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता. ह्याच्यावर पण सेपरेट व्हिडिओ केलेला आहे. 1-to-1 सेशनसाठी माझ्याकडे जी ऑनलाईन मैत्रिणी येतात त्यांनासुद्धा मी हे अगदी हमखास सांगते की कृतज्ञतेचा भाव मनी ठेवलाच पाहिजे. आपल्याकडे जे नाही आहे त्याच्यावर आपण जास्ती फोकस करतो. वी फोकस ऑन व्हॉट वी डोंट हॅव अँड व्हॉट वी फोकस ऑन ग्रोज इन आवर लाईफ. म्हणजे जे आपल्याकडे नाही आहे त्याच्यावर जर का कंटिन्युअस आपण फोकस ठेवला तर त्याच असमाधानाची माइंडसेट आपला वाढत जातो. पण त्याच्याऐवजी आपण कृतज्ञतेचा भाव ठेवला, मग ती कृतज्ञता कशा संदर्भात पण असू शकते. तुमचा उद्योग व्यवसायाबद्दल, तुमच्या आरोग्याबद्दल, मुलांप्रती, घराप्रती, पैशाप्रती, आयुष्याप्रती जेव्हा आपण कृतज्ञतेचा भाव ठेवतो तेव्हा खूपसे नेगेटिव्ह विचार मनात कमी होतात. आणि इतकी पॉवरफुल टेक्निक आहे आजकाल, ह्याच्यावर वेगळे सेमिनार्स घेतले जातात, भले मोठे पैसे ते तुम्हाला चार्ज करतात. आणि पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड अशी वेगळी पुस्तकं तुम्ही जर का वाचलीत आणि ती नुसती वाचायची नाही तर ती इम्प्लिमेंट करायची. खूप जणांना तर मी ग्रॅटिट्यूड जर्नलसुद्धा लिहायला सांगते की रोज रात्री झोपायच्या आधी 10 गोष्टी यू हॅव टू राईट डाऊन फॉर विच यू आर ग्रेटफुल फॉर, ज्यासाठी तुम्ही कृतज्ञ आहात. मग त्या कुठल्याही 10 गोष्टी असू शकतात. जेव्हा आपण एखादी गोष्ट लिहून काढतो तेव्हा ते आपल्या डीप सबकॉन्शियस माइंड म्हणजे डीपली अंतर्मनापर्यंत जातं आणि आपल्याला त्यातनं एक वेगळं समाधान मिळायला लागतं. आपल्याकडे येणाऱ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने येतात आणि आपण खूप काही ज्या आपल्या इच्छा असतात ना त्या पूर्ण होतात. जेव्हा तुमच्याकडे आहे त्यातच समाधानी तुम्ही नाही आहात तर मला असं वाटतं देव म्हणतो मग तुला अजून देऊन काय उपयोग रे, तुला आहे त्यात पण समाधान नाही आहे. सो मला असं वाटतं ग्रॅटिट्यूड इज द बेस्ट पॉलिसी. छान कृतज्ञ राहायचं आपल्यासाठी जे देवाने दिलं आहे किंवा आपण जे अचीव्ह केलं आहे त्याबद्दल आणि चांगलं होण्यासाठी प्रयत्न करत राहायचे. तिसरी फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगली विचारांची दिशा घेणं. म्हणजे बघा ना, कधी कधी एखादा असा प्रसंग किंवा परिस्थिती निर्माण होते आणि आपण खूप जजमेंटल होऊन पटकन बोलून देतो, ही तशीच आहे, हे असंच झालं असणार, नेमकं असंच घडलं असणार,
पटापट आपण त्याचं बेरीज करून रिझल्ट लावून टाकतो. पण तसं न करता एखादा प्रसंग चांगल्यापैकी तो समजून घेणं आणि मग विचार करणं की नेमकं काय झालं असेल, असं होऊ शकतं का, किंवा त्यातलं 100% कुठलाही प्रसंग आपल्याला कळत नसतो किंवा तो 100% प्रसंग जेव्हा घडतो तेव्हा 100% इन्फॉर्मेशन आपल्याकडे येत नाही. तो एकतर सर्वात पहिले काय झालंय काय नाही तो प्रसंग परिस्थिती चांगली समजून घेऊन त्याला सकारात्मक दिशा देणं किंवा चांगल्या विचारांची दिशा देणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि चांगली दिशा चांगल्या लोकांपासून मिळणं फार सोपं असतं. जर का तुम्ही चांगल्या लोकांसोबत राहिला, चांगल्या मैत्रिणींसोबत राहिला तर ते तुम्हाला चांगली दिशा देतील. मी तुम्हाला बरेचदा हे सांगते, समजा आयुष्यात एखादा व्यक्ती आपल्याला त्रास देतो आणि आपण जाऊन सांगतो की ही ना व्यक्ती अशी त्रासच देते, कटकटच करते. मग दुसरी पण म्हणते अरे अरे हे तर काहीच नाही, माझ्या आयुष्यात तर ह्याच्याहूनही बेकार लोक आहेत. मग असं जेव्हा होतं ना तेव्हा तुमची नेगेटिव्हिटी वाढते, चांगली दिशा मिळत नाही. पण तुमची जर का कंपनी चांगली असेल, दिशा देणारी लोक चांगली असतील तर ते काय म्हणणार, अगं असू दे, थोडंफार कमी जास्ती होतंच, पण तू आपली चांगली राहा, तू चांगलं कर. सो ह्यानी ना खूप फरक पडतो. म्हणजे मला असं वाटतं आगीत तेल ओतायचं जे काम आहे ना ते आपल्या आजूबाजूची लोक करत असतात. सो आपण चूज युअर फ्रेंड्स व्हेरी केअरफुली. म्हणजे तुम्ही स्वतःला दुसऱ्यांकडे जेव्हा आपलं मन मोकळं करतात ते कोणत्या दर्जाचे विचार तुम्हाला देऊ शकतात ह्याचा चांगला अभ्यास करूनच मग मन मोकळं करा. सो चांगल्या विचारांची दिशा देणाऱ्या लोकांच्या बरोबर राहा, जेणेकरून तुम्हाला आयुष्यभर एक चांगली पॉझिटिव्ह सपोर्ट सिस्टीम मिळेल. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेट गो. फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळेस सांगते असं झालं तसं झालं, छोट्या छोट्या गोष्टी 15-15, 20-20 वर्ष झाली भांडणाला ते अजून कुडतच बसलेले असतात. इतकं भयानक आहे ना हे. आणि आपल्या बायकांच्या बाबतीत तर मी सांगते इतके इगो असतात. तिने माझ्या भाजीलाच नाव ठेवलं, तिने तर चमचाच उलटा ठेवला, माझी भांडीच खराब केली. छोट्या छोट्या गोष्टींनी आपण पूर्ण जे नातं असतं ना त्याची वाट लावून ठेवतो. सो लेट गो करा, सोडून द्या. एखादी गोष्ट झाली, तेवढ्यापुरतं राग आला, तुम्ही बोललात, सोडून द्या ना. किती दिवस तो कचरा तुमच्या मनात ठेवणार. आपण एकीकडे पॉझिटिव्हिटीचे हे बघतो, काय भाषणं बघतो, व्हिडिओज बघतो, पुस्तकं वाचतो आणि साध्या साध्या गोष्टी करताना सुद्धा आपल्याला जमत नाही, आपल्याला सोडताच येत नाहीत. आपलं मत सोडता येत नाही, आपल्या सवयी सोडता येत नाही. खूपशा गोष्टी आपण रिजिड असतो. सो जर का तुम्हाला पॉझिटिव्हिटीकडे जायचं असेल, पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवायचं असेल तर काही काही गोष्टी सोडून द्यायला शिका. कठीण आहे पण जमतं. गेले 2-3 महिने मी एक टेक्निकचा अभ्यास करते आणि मी ते इम्प्लिमेंट करते आणि मला खूप छान रिझल्ट आला. यूट्यूबवर भरपूर ह्याच्यात मराठीमध्ये इंग्लिशमध्ये व्हिडिओज आहेत, हिंदीमध्ये तर मी पाहिले नाही आहेत, पण मराठीमध्ये खूप छान क्रिएटर्स आहेत जे इमोशनल फ्रीडम टेक्निकबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती देतात. आपले 7 मेरिडियन पॉईंट्स असतात इथे इथे, तर तिथे ते जे मेरिडियन पॉईंट्स असतात ते आपल्या 7 चक्रांशी अलाइंड असतात आणि तिथे तिथे जी एनर्जी ट्रॅप झालेली असते, अडकलेली असते, त्याच्यामुळे बरेचसे त्रास आपल्याला होत असतात आणि मग चांगल्या गोष्टी, चांगले प्रसंग आपल्या आयुष्यात घडत नाही. तर इमोशनल फ्रीडम टेक्निक ही म्हणजे ह्याच्यात आपण टॅपिंग करतो असं किंवा असं, मग ते इन्स्ट्रक्शन्स देतात त्या त्या गोष्टीसाठी, त्या त्या प्रॉब्लेम्ससाठी टॅपिंग केलं जातं. तर तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता. फिजिकल पेनसाठी, पैशासाठी, नोकरी व्यवसायासाठी हे टॅपिंग एन्झायटीसाठी केलं जातं आणि या टॅपिंगचे खूप छान रिझल्ट्स मला मिळाले. एक तर ना मला असं वाटतं की तसं जरी आपण पॉझिटिव्ह म्हटलं ना तरी कुठेतरी अंतर्मनात भीती असते, एन्झायटी असते, स्ट्रेस असतो आणि त्याची जाणीव आपल्याला नसते. पण जेव्हा ओव्हरऑल तशी मी खूप आनंदी असते बरं का देवाच्या कृपेने. तर पण तरीसुद्धा कधीतरी जेव्हा मी हे टॅपिंग सुरू केलं तर मला असं जाणवलं की मी अजून जास्ती फ्रेश होते. माझी एन्झायटी थोडीफार जी असेल ती कमी झाली असेल. काय कमी नेमकं झालं असं मला सांगता येत नाही आहे, कारण मी आत्ता गेले 1-2 महिनेच करते. पण मी एक हमखास सांगू शकते की कुठेतरी मनात माझी अशी शंका कुशंका असायची, हे वर्क होईल की नाही, हे होईल की नाही, किंवा डायसी माइंडसेट असायचा कधी कधी. तर ह्या सगळ्या गोष्टी एकदम कमी झाल्या आहेत आणि मोबाईलची बॅटरी कशी अशी ड्रेन होत जाते ना तशी आपली विचारांनी, अशा छोट्या छोट्या विचारांनी, जे सूक्ष्म विचार असतात, सटल विचार असतात, जे सबकॉन्शियस माइंडमध्ये असतात,
असतात ह्या विचारांनी आपली बॅटरी डाऊन होते. तर ती बॅटरी डाऊन होण्यापासून थांबलेलं आहे आणि मला एनर्जी लेवलमध्ये खूप छान वाटतंय, फ्रेश वाटतंय आणि मी जास्तीत अजून छान काम करू शकते. सो हे इमोशनल फ्रीडम टेक्निक नक्की जे एक्सपर्ट आहेत ह्याच्यामध्ये त्यांचे व्हिडिओज बघा आणि EFT ट्राय करा. जास्ती वेळ लागत नाही, 10-15 मिनटाचे सेशन्स असतात. तुम्ही हमखास यूट्यूबवर आरामात घरी बसून ते करू शकता. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॉरगिव्हनेस. फार महत्त्वाचं आहे. इतकं डूक धरून ठेवतो ना आपण बायका, तिने ना मला असंच बोललं, ती बेकारच आहे, असं जरी विचार आला ना आपल्या मनात डूक धरण्याचा किंवा रागाचा किंवा सूड भावना जर का मनात असेल तर तुम्ही पॉझिटिव्हिटीचे व्हिडिओज ओता, काहीही उपयोग होणार नाही, त्याचं सगळं ड्रेन होऊन जाईल. सो फॉरगिव्ह करून टाकायचं. जे झालं ते झालं, सोडून द्यायचं. ठीक आहे बाबा, नाही पटत नका बोलू, ते पण चालेल, पण तोच विचार मनातनं सोडून द्यायचा. मनातनं जी कोणी व्यक्ती ज्याच्यामुळे त्रास झाला आहे, मी तर असं करते, जी कोणी व्यक्ती समोर म्हणजे ऑफकोर्स आम्हाला कोचिंग टेक्निक्समध्ये पण हे शिकवतात, तर मी एक क्विकली शेअर करते. जी कोणी व्यक्ती आहे ना तिच्यासमोर आपण जाऊन सॉरी म्हणत शकत नाही किंवा ज्याच्यामुळे त्रास होतो आहे त्याला आपण असं सांगू शकत नसू, तर काय करायचं, आपला इगो असतो ना, मग डोळे बंद करायचे मस्तपैकी, ती व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर आणायची, त्या व्यक्तीची हात जोडून क्षमा मागायची, त्या व्यक्तीला म्हणायचं की बाबा रे, तुझ्यामुळे मला प्रचंड मानसिक त्रास होतोय, तुझंही काही चुकलं असेल, काही माझंही चुकलं असेल, तर मला या त्रासातनं मुक्त करायचं आहे, स्वतःला पण आणि तुला पण. तर माझ्याकडनं काही चूक झाली असेल, माझ्या कुठल्या गोष्टीचं तुला हर्ट झालं असेल, तुला राग आला असेल किंवा वाईट वाटलं असेल, तर मी तुझी मनापासून क्षमा मागते, प्लीज प्लीज मला क्षमा कर. आणि सरळ नमस्कार करायचा आणि सोडून द्यायचं. मस्त टेक्निक आहे. ह्याच्यात अजून डिटेलमध्ये मी काहीतरी तुमच्यासाठी व्हिडिओ करीन, पण आत्म्याचं कनेक्शन असतं. ही प्रार्थना मनापासून जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्या आत्म्यापर्यंत जाते. कधी कधी असे अनुभव येतात की त्या व्यक्तीचं तुमच्या प्रतीचं वागणंसुद्धा बदलतं, चांगलं होतं आणि बेसिकली तुमच्या मनातलं बर्डन रिकामं होतं. अच्छा, आता दुसऱ्या स्तरावर जे आपल्याला काम करायचं आहे ते म्हणजे हे सगळं वैचारिक झालं, ओके, हे तर करायचं आहे, पण दुसरी लेवल म्हणजे फिजिकल लेवल, बॉडी पॉझिटिव्हिटी. कसं पण राहायचं, गबाळं राहायचं, स्वतःकडे लक्ष न द्यायचं, कुठेतरी आपल्या तब्येतीची हेळसांड करायची, औषधं व्यवस्थित घ्यायची नाहीत. मग तुम्ही मला सांगा काय उपयोग आहे त्या पॉझिटिव्हिटीचा? ती पॉझिटिव्हिटी एन्जॉय करण्यासाठी तुमचं शरीर पण फ्रेश राहिलं पाहिजे, फिट राहिलं पाहिजे ना, धावपळ करता आली पाहिजे, कामं करता आली पाहिजे, सगळं तुम्हाला मस्त एन्जॉय करता आलं पाहिजे. तुम्ही छान दिसलात तर तुम्हाला छान वाटतं. तुम्ही आपलं कसंही राहाल, स्वतःकडे लक्ष देणार नाही तर कसं होईल सांगा बरं? ह्याच्यावर मी कित्येक व्हिडिओज केलेत. तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटतं तसं राहू शकता, पण त्या कम्फर्टमध्ये जर का तुम्हाला आनंद मिळत नसेल तर व्हॉट इज द यूज? सो लेट्स वर्क ऑन इट. आता मी तर पर्सनल ग्रूमिंग ट्रेनर असल्यामुळे मी ह्या सेशन्समध्ये हमखास बायकांना सांगते की तुमचे केस पांढरे होतात, सुरकुत्या येतात, गुडघे दुखतात, एजिंगमुळे प्रत्येकाला हे होतं. असं जरुरी आहे का की 24 तास मेकअप लावून बसलं पाहिजे? अजिबात नाही. पण कधीतरी हेअर कलर करू शकता, थोडंसं क्रीम लावू शकता, आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकता. भरपूर घरगुती उपाय मी घरी दिलेले आहेत. तुमचं ड्रेसिंग चांगलं ठेवू शकता, नेटकं राहू शकता. मग ह्यातनं आपली बॉडीमध्ये जी एक शरीरनं फार महत्त्वाचं आहे. जर का तुम्हाला आयुष्याचा पुरेपूर आनंद घ्यायचा असेल तर तुमचं शरीर हे सुदृढ निरोगी राहिलंच पाहिजे. तुम्ही एक्सरसाइज केली पाहिजे, त्वचेची काळजी, केसांची काळजी, शरीराची निगा ही घेतलीच पाहिजे, तरच तुम्हाला ती पॉझिटिव्हिटी इन अँड आउट एक्सपिरियन्स करता येईल. तर हे नक्की करून बघा. भरपूर व्हिडिओज आहेत, जस्ट चेक इट आउट. तिसरी महत्त्वाची म्हणजे स्पिरिच्युअल लेवल, आध्यात्मिक लेवल. आता अध्यात्म म्हटलं की बापरे, माळात जपत बसायचं का, पोथीपुराणं वाचायचं का? तर असं माझं म्हणणं नाही. तुम्हाला ज्या देवाचं आवडतं, कुठल्या पण संतांचं आवडतं ते तुम्ही करा. नामस्मरण करा, मेडिटेशन करा, कुठल्या तरी देवळात जाऊन एखाद्या वारी बसा, कुठल्या तरी चांगले संतांचे चरित्र वाचा. हे का महत्त्वाचं आहे? तर मी तुम्हाला हमखास सांगते, ह्या गोष्टी केल्यामुळे ना एक वेगळ्या प्रकारची एनर्जी आणि विचारांना चांगली दिशा मिळते. खूप जास्ती महत्त्वाचं आहे. आणि जे त्याच्यात सांगितलं आहे ना ते आचरणातही आणा.
समजा कोणाला दुखवू नका असं म्हटलं असेल आणि घरी जाऊन आपण भांडणं करत असू तर तशा अध्यात्माचा काहीही उपयोग होत नाही. इट इज अ प्रॅक्टिकल सायन्स. सो जे त्याच्यात सांगितलं आहे, जे चांगली वागणूक सांगितली आहे, कसं वागावं, ह्याच्यानं आपला जीवनाचा क्रम म्हणजे आपली लाईफ कशी चांगली असली पाहिजे ना, हे आपल्या ग्रंथांमध्ये खूप चांगल्या रीते छोट्या छोट्या सोप्या भाषेत, कठीण भाषेत सगळ्या टाईपमध्ये सांगितलेलं आहे. मी काय खूप ग्रंथ वगैरे वाचले नाही, पण मला जे जे जमतं ते मी करते, कारण मला असं वाटतं दॅट इज द बेस्ट सत्संग. आणि सध्या यूट्यूबमुळे तर इतकं छान झालं आहे, तुम्ही जस्ट टाईप केलं की त्याचा व्हिडिओ येतो, तुम्ही ते ऐकू शकता, बघू शकता. खूप छान आणि सोपं झालेलं आहे. तर ती स्पिरिच्युअल एक आपली आध्यात्मिक बैठक असली पाहिजे. तुम्ही जेवढेही आयुष्यातले सक्सेसफुल लोकांचा जर का अभ्यास केला ना, तुम्ही बघाल की त्यांची काही ना काहीतरी आध्यात्मिक बैठक असते. नुसत्या पॉझिटिव्हिटीच्या गोष्टी करून ती लोकं मोठी झालेली नसतात. त्या प्रत्येक गोष्टी त्यांनी इम्प्लिमेंट केलेल्या असतात. स्वतःमध्ये प्रेम वाढवलं असतं, लोकांवर ते भरभरून प्रेम करतात, लोकांना मदत करतात, कोणाचा द्वेष करत नाही. सो ऑटोमॅटिकली त्यांना सक्सेस मिळतं, वैभव मिळतं, ते आनंदी राहतात. तर ठीक आहे, आपण सगळेजण काय बिझनेस टायकून्स किंवा मिलियनर्स होणार नाही आहे, हे मलाही माहिती आहे. पण जर का आपण एक आपली स्पिरिच्युअल बैठक ठेवली, मेडिटेशन केलं, नामस्मरण केलं, काहीतरी वाचलं, तर त्याच्यातनं जो मिळणारा फ्रेशनेस आहे ती ना इन्स्टंट, मला असं वाटतं इन्स्टंट पॉझिटिव्हिटी त्यातनं मिळते. सो ही पॉझिटिव्हिटी सतत मेंटेन करण्यासाठी खूप जास्ती महत्त्वाचा भाग आहे की स्पिरिच्युअल बैठक किंवा आध्यात्मिक बैठक ही आपली असली पाहिजे. सो मंडळी, या होत्या सगळ्या माझ्या टिप्स ज्या मी स्वतःला पॉझिटिव्ह, फ्रेश, आनंदी, काय म्हणायचे ते म्हणा, एनर्जेटिक ठेवण्यासाठी करते. आणि आत्ताच नाही करत आहे, तर गेले 23 वर्ष मी स्वतःवर काम करते आहे. आणि त्यामुळे हे असं प्रोडक्ट तुमच्यासमोर आहे. सो मला असं वाटतं म्हणून मी तुम्हाला त्यातले येणारे बारकावे सांगू शकते, त्याच्यात काय काय अडचणी आहेत त्या सांगू शकते. कारण सगळ्या प्रकारच्या परिस्थितीतनं किंवा विचारांच्या संघर्षातनं मी बऱ्याचशा गेलेली आहे. तुम्ही बघितलं असेल माझा व्हिडिओ पॉझिटिव्हिटीने माझं आयुष्य कसं बदललं, त्यात पण मी हा विषय भरपूर बोललेली आहे. तर ह्या सगळ्या टिप्स आहेत, नक्की ट्रायआउट करून बघा. मी आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. सगळ्या मैत्रिणींबरोबर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा मधुरा झिवा आपल्या यूट्यूब चॅनलला. अँड टिल देन मंडे, स्टे हॅपी, स्टे मोटिवेटेड. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार.